उन्हाळ्यामध्ये हिरवे मूग खाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. नमस्कार, मी ज्योती. आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण मूग आणि ड्रायफ्रूटपासून अगदी कमी साहित्यामध्ये एनर्जी बार बनवणार आहोत. म्हणजेच मुगाची वडी बनवणार आहोत. लहान मुलांना तर अतिशय पौष्टिक आहे किंवा लहान मुलं बाहेरचं काही खाणार त्यापेक्षा हे घरच्या घरी एनर्जी बार बनवून ठेवले म्हणजे मुगाची वडी बनवून ठेवली तर त्यांना येता जाता सुद्धा खाता येईल आणि अगदी त्या आवडीने सुद्धा खातील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण साहित्य बघून घेऊया. 1 वाटी मूग घेतलेले आहेत, अर्धी वाटी मखाना घेतलेला आहे, त्यापेक्षा सुद्धा कमी मी तूप घेतलेलं आहे, काजू बदाम घेतलेले आहेत, हिरवी वेलची आणि गूळ घेतलेला आहे 1 कप. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कोणतेही इथे घेऊ शकता. सर्वात अगोदर आपल्याला इथे जे हिरवे मूग आपण घेतलेले आहेत ते स्वच्छ असे चाळणीमधून धुवून घ्यायचे आहेत. कडधान्याचं किंवा डाळींचा असा कोणताही पदार्थ बनवताना सर्वात अगोदर आपल्याला कडधान्य डाळी या धुवून घेणं अतिशय आवश्यक असतं. कारण ह्यावर औषधी रसायनं मारलेली असतात किंवा कधीकधी धूळ मातीसुद्धा असते. आता ही जी धुतलेली मूग आहे ते थोड्या वेळसाठी मी चाळणीवर असेच पाणी निथळत ठेवणार आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनटं फक्त फॅन खाली मी वाळवून घेणार आहे. छान सुती कापडावर मी असे पसरवून घेणार आहे. आपले मूग वाढत आहेत तोपर्यंत आपण जे बाकीचं साहित्य घेतलेलं आहे ते भाजून घेऊया. तर मी पॅन गरम करून त्यामध्ये अगोदर मी मखाने भाजून घेणार आहे. हे मखाने किंवा इतर कोणतेही जे ड्रायफ्रूट मी घेतलेले आहेत ना ते भाजताना अजिबात ह्यावर तूप वगैरे घालायचं नाही. तर कोरडेच आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहे. तर हे जे मखाने आहेत ते कॅलरीज आणि जास्त फायबर असणारे उत्तम सुपरफूड आहे. त्यामुळे मुद्दाम मी इथे मखाने घेतलेले आहे. त्याने वजनसुद्धा कमी होतं आणि ह्यामुळे साखरेची पातळी जी आहे तीसुद्धा नियंत्रित राहते. तर इथे बोलता बोलता हे मखानेसुद्धा छान भाजून झालेले आहेत. हाताने याचा चुरा होतो आहे म्हणजे क्रश होत आहेत. तर हे मखाने आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. त्यानंतर मी इथे 10 ते 15 बदाम घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना ह्याचा जास्त रंग वगैरे आपल्याला बदलायचा नाही. फक्त थोडासा जो ओलसरपणा असेल ना तो ह्यामधला आपल्याला घालवायचा आहे. आता बदाम छान भाजत आले की ह्यामध्येच आपण काजूसुद्धा घेतलेले आहे. तर 10-15 काजूसुद्धा मी ह्यासोबतच भाजून घेणार आहे. काजू भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी काजू नंतर ह्यामध्ये घातलेले आहे. बदामाला थोडासा जास्तीचा वेळ लागतो. आता हे बदाम आणि काजू छान भाजत आले की हे सुद्धा आपण काढून थंड करून घेऊयात. हे सर्व जे जिन्नस आपण घेतलेले आहेत ना ते छान अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यानंतर आपण जे मूग सुकत घातले होते ना ते खायचे आहेत. छान असे कोरडे झालेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला अगदी रंग बदलेस्तवर मी अगोदर जे ड्रायफ्रूट आहेत ते जास्त रंग बदलावला नाही आहे त्यांचा, परंतु जे मूग आहेत ना ते आपण रंग बदलेस्तवर छान भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर हे सावकाश भाजून द्यायचे आहेत. कारण हे जे कच्चे राहिले तर आपल्या पोटाला बाजूसुद्धा शकतात. त्यामुळे जे मूग आहे ते छान भाजून आपल्याला ही वडी बनवायची आहे. कारण ही वडी आपल्याला स्टोअर देखील करता येऊ शकेल. आता हे मूगसुद्धा छान भाजलेले आहेत. यांचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे. तर आता हे आपण मूगसुद्धा थंड करून घेऊयात आणि बाकीचे जे राहिलेले जिन्नस आहेत ते सुद्धा थंड करून घेऊयात. आता हे थंड झालेले जे मूग आहेत ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये छान अशी पावडर बनवणार आहोत. आपण पाहू शकता छान अशी अगदी बारीक याची पावडर तयार झालेली आहे. त्यानंतर आपण जे इतर जे जिन्नस घेतले होते ना ते सुद्धा आपण ह्याचसोबत बारीक वाटून घेणार आहोत. म्हणजे सर्व मिक्सरमध्ये आपण ड्रायफ्रूट आणि मूग जे घेतलेले आहेत त्याचं पीठ करून घेणार आहोत. पहा, तुमचं जर खूपच जाडं भरडं पीठ तयार होत असेल ना तर मग इथे तुम्ही चाळून देखील घेऊ शकता. आता इथे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही आहे. तर मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता किंवा जर तुम्हाला गुळाच्या ऐवजी साखर जरी यामध्ये घालायची असेल तरी साखर देखील तुम्ही घालू शकता. आता ह्या वडीमध्ये म्हणजे ह्या एनर्जी बारमध्ये आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे. तर फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. आता गूळ वितळतो आहे त्यासोबत आपण 1 चमचा ह्यामध्ये तूपसुद्धा घातलेला आहे. कारण अगोदर आपण अजिबातच तुपाचा वापर केला नाही. इथे आपला गूळ छान विरघळला की ह्यामध्ये आपण जी पावडर केली होती मूग आणि ड्रायफ्रूटची ती घालायची आहे. वरून थोडीशी हिरवी वेलची घेतलेली आहे मी छान क्रश करून घेतलेली आहे ही सुद्धा घालायची आहे. आणि हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे पीठ आहेत ना ते ह्या गुळामध्ये छान असे मिक्स करून आपल्याला ह्या वडीचं मिश्रण तयार करायचं आहे। अलगद हाताने हे छान असं मिक्स करत जायचं आहे आणि गरज लागली तर आपण ह्यावर सुद्धा तूप घालणार आहोत।
हे पहा छान असं हे एकत्र झालेलं आहे, म्हणजे गूळ पूर्ण ह्या मिश्रणामध्ये छान एकजीव झालेला आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला शिजवायचं वगैरे नाही, तर थोडंसं मिक्स झालं की आपण ताटामध्ये काढून हे वडी पाडण्यासाठी छान असं थापून घेऊया. पहा अशा पद्धतीने मी ताटाला अगोदर तूप लावून घेतलं होतं आणि मग ह्या ताटामध्ये हे मिश्रण काढून आपण छान थापून घेतलेलं आहे. तर अर्धा तास हे मिश्रण असंच राहू द्यायचं. ह्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे. अर्ध्या तासानंतर हव्या त्या आकारात ह्याच्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. तर खूप सुंदर ह्याच्या वड्या पडल्या जातात, अजिबात ह्या विस्कटत वगैरे नाही. तुम्ही पाहू शकता अगदीच कमी साहित्यामध्ये आणि अतिशय हेल्दी रेसिपी आपण बनवलेली आहे. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये हा खूप पौष्टिक असा एनर्जी बार आपला तयार होतो. लहान मुलांना तर अतिशय पौष्टिक आहे, तसेच मोठ्यांना देखील. तर ही रेसिपी म्हणजे हा एनर्जी बार तुम्ही 10 ते 15 दिवससुद्धा स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. जेव्हा कधी लहान मुलं तुमचं बाहेरचं काही खाऊ खाण्यासाठी हट्ट करतील, तेव्हा तुम्ही हा एनर्जी बार म्हणजे घरच्या घरी बनवलेली ही मुगाची वडी त्यांना द्या. अतिशय आवडीने खातील. तर असा हा मूग आणि ड्रायफ्रूटचा एनर्जी बार तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा एनर्जी बारची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.